अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. मी शीतल तुमच्या सगळ्यांचं चॅनलमध्ये स्वागत करते, नॅचरली सुरुवात करते. म्हणजे मला तरी वाटतं किंवा सगळ्यांचा गुरुपौर्णिमा हा जो दिवस होता किंवा उत्सव होता किंवा सण होता तो खूप मोठ्या उत्साहात थाटात पार पडला असेल. खूप जणांचे या दिवशी गुरुपौर्णिमेनिमित्त श्री गुरुचरित्र ग्रंथाचे पारायणाचं उद्यापन होतं, श्री स्वामी चित्तसारामृत ग्रंथाचे पारायणाचं उद्यापन होतं, गुरुपद घेणं असेल, स्वामींचा अभिषेक, नैवेद्य, आरती सगळं काही तुम्ही केलं असणार आहे मला आशा आहे. आणि नक्कीच मला तर वाटतं की बा खूप जणांनी आता यावर्षी पहिल्यांदा गुरुपद घेतलं असेल. पण मी एकच सांगेल की या गुरुपौर्णिमेपासून ते पुढच्या गुरुपौर्णिमेपर्यंत जन्म स्वामींची नित्यसेवा अखंडपणे करत चला. बघा, तुम्हाला मोठमोठे पारायण करायची सुद्धा गरज पडणार नाही, एवढी ताकद त्या नित्यसेवेमध्ये आहे. म्हणून सांगते की फक्त गुरुपद घेणं एवढंच आपलं कर्तव्य नाही आहे किंवा स्वामींना गुरुपद देणं एवढंच महत्वाचं नाही आहे. तर आपल्याला या गुरुपौर्णिमेपासून ते पुढच्या गुरुपौर्णिमेपर्यंत किंवा शेवटच्या श्वासापर्यंत आपला जे आपण स्वामींना वचन दिलं आहे गुरुपद घेताना किंवा तुमची सेवा नित्यनेमाने आम्ही करत राहू, तर ती म्हणजेच नित्यसेवा ती आपल्याला अखंडपणे चालू ठेवायची आहे. आणि हो, खूप लोकांनी मला क्रेडिट दिलं किंवा त्यावेळी तुमच्यामुळे आमचं पारायण व्यवस्थित पार पडलं किंवा तुमच्यामुळे आम्हाला श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करायला मिळालं. तर असं काही नाही बरं का, मी काहीच नाही आहे, मी एक शून्य आहे असं म्हणायला हरकत नाही. मी एक निमित्त मात्र होती. स्वामींची इच्छा असेल, दत्त महाराजांची इच्छा असेल किंवा तुमच्याकडून ते पारायण पूर्ण करून घ्यायचं आहे. त्यामुळे मला फक्त एक मार्ग माझ्याद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचला आहे किंवा मला एक निमित्त स्वामींनी तयार केलं आहे किंवा मी तुमच्यापर्यंत पोहोचावं, तुम्हाला ती माहिती द्यावं, बस. सगळे करता आणि करिता आपले स्वामी समर्थ महाराज दत्त महाराज आहेत. त्यांच्या मनात असेल ज्याच्याकडून सेवा करून घेणं ते आपोआप करून घेतात. आणि कसाही कुठल्याही प्रकारे निमित्त किंवा मार्ग घडतो आणि तुमच्याकडून ती सेवा घडली जाते. त्याच्यामुळे मी काहीच नाही आहे, सगळं काही तुमच्या नशिबामध्ये होतं म्हणून तुमचं ते तुमच्याकडून ती सेवा, मोठी सेवा घडली हे म्हणायला हरकत नाही. आता येऊया आजच्या मेन मुद्द्यावरती, विषयावरती. तो म्हणजेच काय, तर आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आषाढ महिना सुरू आहे. आता लवकरच आपला आषाढ महिना देखील संपेल. आता चतुर्थी येईल, चतुर्थीनंतर लवकरच आपली अमावास्या तिथी येईल आणि आषाढ महिना संपला की आपल्या श्रावण महिन्याला, अतिशय पवित्र महिन्याला सुरुवात होणार आहे. आता आषाढ महिना संपायला अजून तरी वेळ आहे म्हणा, पण आषाढ महिना म्हटलं तर खूप लोकांना ही एक प्रथा किंवा परंपरा माहिती असेल बघा. ती म्हणजेच काय, आषाढ महिन्यामध्ये आखाडाचा नैवेद्य करणे किंवा आखाड तळणे. आता कोणाकोणाच्या भागामध्ये आखाड तळला जातो आषाढ महिन्यामध्ये, तर नक्कीच आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा तुमचं गाव आणि तुमच्याकडे पण आखाड तळला जातो का, ते नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये शेअर करा. पण आषाढ महिन्यामध्ये आखाड तळणे म्हणजेच काय आपणास माहितीये का, किंवा आषाढ महिन्यामध्ये आपल्या आखाडाचा जो काही नैवेद्य करायचा असतो तो आपण कोणत्या दिवशी करायला पाहिजे, नैवेद्यामध्ये कुठले पदार्थ असायला पाहिजेत, याबद्दल संपूर्ण माहिती मला आजचे व्हिडिओ देणार आहे. नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित कळेल. आता सुरुवातीला मी एक सांगेल की आषाढ महिन्यामध्ये आपण जो काही आखाडाचा नैवेद्य बनवतो किंवा देवी देवतांना किंवा आपण जो काही आखाड तळतो तो म्हणजेच काय, तर मी एकच सांगेल, तुमच्या भागामध्ये जी प्रथा परंपरा आहे किंवा तुमच्या घरामध्ये जी परंपरा आहे आखाड तळायची किंवा पदार्थ बनवण्याची, त्याच पद्धतीने तुम्ही तो आखाड साजरा करावा, आखाड तळावा किंवा नैवेद्य दाखवावा देवी देवतांना. तर आता मी एक सांगेल की आता आमच्याकडे किंवा आमच्याकडे काय प्रथा आहे ती तुम्हाला सांगते. त्या पद्धतीने तुम्हाला आता सासरवाडीकडे जी प्रथा आहे माझ्या, तर मी एक सांगेल की आमच्याकडे असं एक प्रथा आहे की आषाढ महिन्यामध्ये आखाड तळला जातो. पण आखाडामध्ये काय करतात किंवा नैवेद्य पूर्ण बनवला जातो आणि आपल्या जवळपास जेवढे काही ग्रामदेवत आहे किंवा त्याच्यामध्ये मग कुलदेवी कुलदेवतांचं मंदिर असेल किंवा आपले जे ग्रामदेवत आहेत किंवा आता मग भैरवनाथाचं मंदिर आहे किंवा कुठले पण असेल आपले जे जवळपास आहेत ग्रामदेवत, त्या सगळ्यांना, हनुमानाचं मंदिर असेल समजा, तिकडे सगळ्या मारुतीच्या मंदिरामध्ये सुद्धा नैवेद्य दाखवला जातो. तर अशा प्रकारे ज्या दिवशी आखाड तळायचा असतो त्या दिवशी बरोबर नैवेद्य बनवतात आणि तो आपल्या सगळ्या ग्रामदेवतांना दाखवतात, घरी सुद्धा दाखवतात आणि त्यानंतरच तो आखाड आपला पूर्ण होत असतो. पण एक परंपरा आहे, असं म्हणतात की आषाढ महिन्यामध्ये एकतर पावसाळा खूप मोठ्या प्रमाणामध्ये असतो, माफी असंही मध्येच लाईट गेली त्याच्यामुळे थोडं थांबावं लागलं. पण आपल्याच माहिती की आषाढ महिन्यामध्ये आखाड आपण का तळतात, कारण की आषाढ महिन्यामध्ये एक ढगाळ वातावरण असतं. आता आमच्याकडे सुद्धा, आता पुण्यामध्ये सुद्धा म्हणजे कंटिन्यू मागच्या आठवड्याभरामध्ये रोज पाऊस पडतो, रोज. काल तर रात्रभर पाऊस पडलाय, आता सुद्धा ढगाळ वातावरण आहे, आता सुद्धा पाऊस चालू आहे, तुम्हाला वातावरणावरून कळतच असेल. आणि सगळ्याच ठिकाणी पाऊस चालू आहे, मला तरी माहिती आहे तेवढं तर. पण आता मी सांगेल की आषाढ महिन्यामध्ये ढगाळ वातावरण असतं आणि निसर्गातील बदल जाणवत असतात. सोबत आपलं काय होतं की आपल्या आरोग्याची काळजी सुद्धा आपल्या आषाढ महिन्यामध्ये घ्यावी लागते. आषाढ असेल, श्रावण महिना असेल, नक्कीच घ्यावी लागते, कारण की या पावसाळ्यामध्ये आपली पचनशक्ती ही मंदावलेली असते आणि आपल्याला कुठेतरी आपल्याला आरोग्याची काळजी घेण्यासाठी सुद्धा एक पूर्वापार परंपरा ही रूढ झालेली आहे. ती म्हणजेच काय, आषाढ महिन्यामध्ये आखाड तळावा. आखाड तळल्याने काय होतं, पण त्याच्यामध्ये काय करतो, विविध प्रकारचे पदार्थ तळत असतो आणि ते तळलेले पदार्थ आपण खाल्ल्याने आपल्या शरीराला एक प्रकारे ऊब मिळते, कारण की एक वात प्रदोष आपल्या शरीर झालेलं असतं पावसाळ्यामध्ये, थंडाव्यामध्ये. त्याच्यामुळे तळलेले पदार्थ
आपण ज्यावेळेस मोठ्या गॅसच्या आचेवरती ज्यावेळेस आपण पदार्थ तळतो, त्याची जी काही ऊब असते ती आपल्याला मिळत असते त्या पदार्थांची, तळलेल्या पदार्थांची. त्यामुळे आपल्या शरीरामध्ये ते वात दोष देतो आपला निघून जातो आणि आपल्याला एक ऊर्जा मिळत असते. त्यामुळे ही प्रथा आहे किंवा आषाढ महिन्यामध्ये आपण आकार तळायला पाहिजे किंवा नैवेद्य दाखवला पाहिजे, अशी एक प्रथा आहे. तुमच्याकडे जी प्रथा आहे त्या पद्धतीने तुम्ही ती आषाढाचा आकार तळावा, नैवेद्य दाखवावा. आता सर्वप्रथम आषाढ महिन्यामध्ये आकाराचा नैवेद्य कोणत्या दिवशी आपल्याला करायचा आहे किंवा आकार कधी तळायचा आहे, तर असं म्हणतात की पारंपरिक पद्धतीनुसार की आपण आपल्या कुलदेवताचा जो काही वार असतो त्या दिवशी आपण आपल्या आषाढ महिन्यातला आखाडाचा नैवेद्य बनवायचा असतो किंवा आकार तळायचा असतो. आता खूप जण काय करतात किंवा नैवेद्य बनवत नाही, कोणी जण काय करतात किंवा गुळाच्या कापण्या तळतात, कुणी अनारसे तळणं असेल, चकल्या तळणं असेल किंवा असं इतर जे काही तळणीचे पदार्थ ते तळणीचे पदार्थ तळत असतात. म्हणजेच काय होतं किंवा आकार तळला, अशी खूप लोकांची प्रथा असते. आता आमच्या जिकडेची प्रथा आहे ती म्हणजेच काय किंवा आकाराचा नैवेद्य बनवताना किंवा आकार तळणं म्हणजेच काय, तर या दिवशी प्रॉपर नैवेद्य बनवला जातो. आता नैवेद्य किंवा पदार्थ कुठला असायला पाहिजे, आकाराच्या नैवेद्यामध्ये पुरणपोळीचा एक नैवेद्य सगळ्यात प्रथम येतो, त्यानंतर तो खीर पुरी येतं, त्यानंतर शिऱ्याचं नैवेद्य, गोड नैवेद्य येत असतं. यापैकी एक नैवेद्य तुम्ही दाखवायचा असतो. आता आमच्याकडे आम्ही पुरणपोळीचा नैवेद्य बनवतो आणि तो पुरणपोळीचा नैवेद्य घरामध्ये सगळीकडे आम्ही दाखवतो आणि त्या घरामध्ये आधी नैवेद्य दाखवतो आणि त्यानंतर आम्ही जवळपास जेवढे काही ग्रामदेवता आहेत ते नारळ फोडून तो नैवेद्य दाखवत असतो आणि पाया पडत असतो. म्हणजे आमच्या घरातले जे काही लहान बाळ वगैरे आहे त्या सगळ्यांना घेऊन आम्ही पाया पडत जात असतो. एक प्रकारे ग्रामदेवतांचं दर्शन पण होतं, त्यांचा आशीर्वाद पण मिळतो, कारण की आपण जिथे राहतो तिथले ग्रामदेवतांचं दर्शन, मान सन्मान होणं, मानपान होणं, नैवेद्य दाखवणं सुद्धा खूप गरजेचं असतं. तेच आपले रक्षण करणारे असतात. आपणास माहिती की बघा एक खेडेगाव असतं बघा, त्या खेडेगावाच्या बाहेरच्या जे काही टोक असतं, शेवटचं टोक, गाव सोडून बाहेर पडताना तिथे बघा एक वेशीवर एक मंदिर नक्कीच असतं. त्याच्यामुळेच आपले जे काही ग्रामदेवत जे असतात ते पण खूप आपल्याला रक्षण करत असतात. आणि त्याच पद्धतीने कुलदेवताचा वार. आता कुलदेवीच्या वारी तुम्हाला कसं जर शुक्रवार, मंगळवार या दिवशी तुम्ही करू शकता. कुलदेवताचा वार असेल तर तुम्हाला रविवारी तुम्ही आखाड तळू शकता. आणि जर तुम्हाला कुलदेवीच्या वाऱ्याच्या दिवशी तुम्हाला आखाड तळता किंवा नैवेद्य दाखवता येत नसेल तर तुम्ही इतर कुठल्याही दिवशी, फक्त शुभ दिवस बघा, या दिवशी तुम्ही आखाड तळावा किंवा आखाडाचा नैवेद्य दाखवावा. तुम्हाला पदार्थ मी सांगितले किंवा पुरणपोळीचा नैवेद्यच आपण दाखवायचा असतो, पण तुमच्याकडे जी पद्धत आहे पदार्थ दाखवले जातात ते तुम्ही दाखवू शकता, चालेल, काही हरकत नाही. त्यातल्या त्यात तुम्ही कापणीचे गुळाच्या कापणीचे तळणं असेल किंवा इतर कुठल्या पण तळण्याच्या गोष्टी असतील त्या तुम्ही पदार्थ असेल ते तुम्ही तळू शकता त्या दिवशी, तर तुमच्याकडे नैवेद्य ही प्रथा नसेल तर. आता हे झालं तुम्हाला आखाडाचा नैवेद्य ज्या दिवशी आपण बनवणार आहोत. समजा आता मंगळवारी आपण कुलदेवीच्या वारी आखाडाचा नैवेद्य बनवणार आहोत, मग याची शास्त्रोक्त विधी काय आहे, त्या दिवशी काय गोष्टी केल्या पाहिजे आपण. तर ज्या दिवशी आपण आखाडाचा नैवेद्य किंवा आखाड तळणार आहोत त्या दिवशी सकाळी लवकर उठावं, घर स्वच्छ करावं, घरामध्ये मीठ गोमूत्र टाकून आपण पूर्ण घरातली लादी स्वच्छ पुसून घ्यावी, स्वच्छता असावी, हळदीचं लेपन जे आहे ते उंबऱ्यावरती आपण नक्कीच करावं, रांगोळी काढावी आणि उंबऱ्याचं पूजन करावं. आणि या दिवशी आपण आपल्या घरातले जे काही देवपूजा करताना जे काही आपले घरातले देव आहे ते स्वच्छ करायचे असतात, प्रॉपर पूर्ण स्वच्छ करावी. छान अशी फुलं वगैरे आपण अर्पण करून त्यांना अभिषेक करून आपण त्यांच्यावर आपण म्हणजे देवपूजा एक संपन्न करायची असते, एक छान पद्धतीने देवपूजा करायची असते स्वच्छ करून. ते केल्यानंतर आपण जो काही नैवेद्य बनवणार आहोत दिवसभरामध्ये तो नैवेद्य त्यांना दाखवायचा असतो आणि नैवेद्य दाखवून आपल्याला आरती करायची असते घरामध्ये सहपरिवाराने. आणि त्यानंतर आपण तुमच्याकडे जर प्रथा असेल किंवा ग्रामदेवतांना सुद्धा आपण नैवेद्य दाखवायला पाहिजे, तर तुम्ही ग्रामदेवतांना जाऊन जवळपास जे काही मंदिर आहे तिथे सुद्धा जाऊन तुम्ही नैवेद्य दाखवू शकता. नसेल तर फक्त घरी नैवेद्य दाखवा आणि नंतर तुम्ही अन्न किंवा ते नैवेद्य तुम्ही ग्रहण करू शकणार आहेत. तर अशा प्रकारे ही पद्धत असते आपली आखाड तळण्याची किंवा आखाड ज्या दिवशी तळतो त्या पद्धतीने ही देवपूजा असेल किंवा स्वच्छता असेल तर सगळं करून. कारण की आखाड तळणं म्हणजेच काय, देवी देवतांसाठी नैवेद्य दाखवणं असतं. तर एक प्रकारे आपल्या घरामध्ये स्वच्छता असणे आणि एक सण साजरा केल्यासारखं ते आपण ते करायचं असतं. तर अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण माहिती कळाली असेल किंवा आषाढामध्ये आखाड कधी तळायचा असतो, कोणत्या दिवशी तळायचा असतो, पदार्थ काय असायला पाहिजे आणि योग्य विधी काय आहे आखाड तळण्याच्या दिवशीची, म्हणजे कुठली स्टेप बाय स्टेप म्हणजे देवपूजा असेल, नैवेद्य, ही संपूर्ण माहिती मला सांगितलेली आहे व्हिडिओमध्ये. आणि तरी सुद्धा काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा, 100% मी तुम्हाला त्याचा उत्तर द्यायचा प्रयत्न करेन. अशा प्रकारे व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.